नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू वातावरण इतकं तापलेलं आहे की अयोध्येमध्ये जी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ घातलेली आहे, तो सगळा विषय नको तितका राजकीय झाला आहे. आणि दुर्दैव असं आहे की जे भाजप यातून राजकारण खेळतंय असं म्हणतात, तेच लोक यात राजकारण घुसवत आहेत. एक समारंभ आहे, एक तिथे ट्रस्ट निर्माण करण्यात आला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि विश्व हिंदू परिषद या संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक अंगीकृत संघटना आहे आणि त्याच संघाची भारतीय जनता पक्ष ही राजकीय संघटना असेल तर त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य होणं हे स्वाभाविक आहे. समविचारी लोक एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये तितक्याच उत्साहात सहभागी होत असतात. योगेंद्र यादव हे काँग्रेस पक्षाचे कोणी नेता नाहीत. ते कट्टर काँग्रेस विरोधक होते. 2019ची लोकसभा निवडणूक संपली आणि त्यात परत एकदा भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. तेव्हा काँग्रेस मरत का नाही, काँग्रेस एकदाची मेली पाहिजे, इतके हातपाय आपटणारे योगेंद्र यादव आज त्याच काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन व्हावं, काँग्रेसला नवी उभारी मिळावी म्हणून राहुल गांधींच्या बरोबर पदयात्रा करायला निघालेले आहेत. आधीच्या कन्याकुमारी काश्मीर पदयात्रेत पण सहभागी झाले होते. मग योगेंद्र यादव त्या पदयात्रेत काय करतायत हा प्रश्न कोणी विचारला का? नाही विचारला. याचं कारण राहुल गांधी आणि योगेंद्र यादव हे समविचारी आहेत आणि त्यांचा विचार काय आहे, ते दोघेही सारखाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करतात. 2019च्या निकालानंतर योगेंद्र यादव यांचा तडफडाट झाला होता. का तर भाजप परत जिंकली. भाजपला कोणी हरवावं याविषयी त्यांच्याकडे कुठलाही प्रोग्राम नाही आहे, पण कोणीतरी हरवलं पाहिजे आणि भाजपचा पराभव झाला पाहिजे. कारण भाजप म्हणजेच RSS आणि RSSचा द्वेष ही योगेंद्र यादव यांची विचारधारा आहे. आणि नेमकी तीच विचारधारा राहुल गांधींची सुद्धा आहे. आणि म्हणून योगेंद्र यादवसुद्धा राहुल गांधी यांचे सल्लागार बनलेत, त्यांच्याबरोबर पदयात्रेत पायपीट करत चाललेले आहेत. मुद्दा असा आहे की ज्यावेळेला असे लोक एकत्र येतात, तसंच भाजप, विश्व हिंदू परिषद हे जर राम जन्मभूमीच्या विषयाची दीर्घकाळ 30-40 वर्ष आंदोलन आणि चळवळ करत होते, तर आज ते मंदिर उभं राहत असताना त्यांनी त्यात पुढाकार घेणं आणि पडलं झडल्या कामाला हाक मारल्यावर धावत जाणं, याला कोणी राजकारण म्हणत असेल तर आरोप करणारा राजकारण करत असतो. कारण तुम्हाला त्यात फक्त राजकारण बघायचं आहे. देशाच्या पंतप्रधानाला एक मोठा कारभारी म्हणून प्राणप्रतिष्ठेसाठी बोलवलं असलं तरी त्याचं सगळं आयोजन हे राम जन्मभूमी ट्रस्टकडून होतं आहे. त्या ट्रस्टला तुम्ही राजकारणी ठरवणार. ज्या ट्रस्टची निर्मिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेली आहे, मग राजकारण कोण खेळतंय? कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायचं आणि इथे तुम्हाला समविचार दिसेल. योगेंद्र यादव आणि राहुल गांधी, काँग्रेस पक्ष किंवा आजपर्यंतची योगेंद्र यादव यांची वाटचाल ही समविचारी असते. म्हणजे काय तर ते सारखाच संघाचा आणि भाजपचा द्वेष करतात. पण योगेंद्र यादव यांचं एक वेगळे पण सांगितलं पाहिजे. योगेंद्र यादव असतील, आपल्याकडचे विशंबर चौधरी असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांच्यामध्ये एक समान धागा आहे. ते एकमेकांच्यावर प्रेम करत नाहीत, एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत, पण ते ज्याचा द्वेष करतील अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे संघ. ज्याचा अधिक द्वेष करतात त्याच्यासाठी ज्यांचा कमी द्वेष होतो त्यांच्याशी हातमिळवणी होऊ शकते आणि त्याला इंडी अलायन्स म्हणतात. असो, तर अशा लोकांना आज
राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा खटकते आहे, कारण राम नाहीच होता, हे सगळं त्यांचं दुखणं आहे. दुर्दैव असं असतं मित्रांनो की अशा लोकांना जेव्हा हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य ज्यांना म्हटलं जातं ते शंकराचार्य जेव्हा त्यात सहभागी होतात त्याचं दुःख होतं. आणि हे काय नवीन नसतं. शंकराचार्य कुठले तरी एक 4 शंकराचार्य असतात, त्यापैकी कुठल्या तरी एका शंकराचार्याने हे सगळं राजकारण आहे असं म्हटलं. याचं कारण आपल्याला तेवढ्या सन्मानाने वागवलं जात नाही, आपल्याला त्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये कुठलं स्थान मिळत नाही, हे त्यांचं दुखणं आहे. आणि म्हणून मग ती प्राणप्रतिष्ठा कशी योग्य आहे, अपूर्ण मंदिर असताना प्राणप्रतिष्ठेची गरज काय, नानाविध प्रश्न विचारले जात आहेत शंकराचार्याकडून. माझा मुद्दा इतकाच आहे की यापैकीच एका शंकराचार्यांना 2 दशकापूर्वी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी कुठच्या तरी एका फालतू आरोपाखाली उचलून तुरुंगात टाकलं होतं आणि दगडावर झोपायला लावलं होतं, तुरुंगातल्या दगडी लादीवर झोपायला लावलं होतं, त्यांना साधं अंथरूण पांघरून पण नाकारलं होतं. तेव्हा हे सगळे शंकराचार्य काय करत होते? कांची कामकोटी, मला वाटते कुठच्या ताट, पण कांची कामकोटीचे सरस्वती असे ज्यांना म्हणतात, चंद्रशेखर सरस्वती हे वरिष्ठ शंकराचार्य होते. आणि त्यावेळेला दुसरे जे त्यांच्याबरोबरचे होते त्या शंकराचार्यांना कुठल्या तरी खुनासाठी, शंकराचार्य मठाच्या मॅनेजरच्या खुनातले एक आरोपी म्हणून त्या शंकराचार्यांना अटक केली. तेव्हा किती शंकराचार्यांनी आवाज उठवला होता. एका शंकराचार्याचा अपमान म्हणजे हिंदू धर्माचा अपमान असं म्हणायचं असेल तर त्यावेळेला कोण मैदानात आलं होतं? यापैकी किती शंकराचार्य मैदानात आले होते? हा, जे कोणी आज अयोध्येमध्ये तो सनातन धर्माचा उदो उदो करत त्या प्राणप्रतिष्ठेत गुंतलेले आहेत ते सगळे साधू संत आले होते. भाजपने आवाज उठवला होता, विश्व हिंदू परिषदेने आवाज उठवला होता, संघाने आवाज उठवला होता, भाजपने आवाज उठवला होता. पण त्यावेळेला हे सगळे शंकराचार्य कुठे होते? कुठल्या बेळात जाऊन लपले होते? बाबरी मशीद पाडून आज मंदिर उभं राहते, पण ते मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभारली गेली. त्यावेळेला कुठले कुठले शंकराचार्य त्याच्या विरोधात आत्माहुती द्यायला पुढे आले होते? तेव्हा शंकराचार्यांच्या अधिकाराच्या आणि अधिकार क्षेत्राच्या मर्यादा जितक्या असतात तिथेच त्यांनी थांबलं पाहिजे. आणि हे बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे, ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून देश ओळखतो. शंकराचार्यांनी आम्हाला राजकारण कसं करावं हे सांगू नये. धर्माचे सर्वात मोठे आचार्य म्हणून तुम्हाला साष्टांग नमस्कार करू, पण राजकारणात तुम्ही लुडबुड करायची नाही असं सांगणारे बाळासाहेब ठाकरे हे या देशातले माझ्या मते सर्वोच्च सेक्युलर होते. धर्म आणि राजकारण यांच्या सरळ सरळ वेगळेपण त्यांनी सांगितलं होतं की धर्माचार्यांनी राजकारणात लुडबुडायचं नाही. तुम्ही धर्माचा अर्थ सांगा, पूजा अर्चा करा, ते सगळं, आणि त्याच्यासाठी तुमच्या पाया पडू, तुम्ही द्याल तो प्रसाद तीर्थ घेऊ, पण हिंदूंनी राजकारण कसं करायचं हे तुम्ही सांगायचं नाही. हे सांगण्याची हिंमत बाळासाहेबांनी त्या काळात केली होती ज्या वेळेला राम जन्मभूमीचं आंदोलन जोरात चालू होतं. मला आठवत नाही भाजपवाल्यांनी किंवा अगदी संघाने सुद्धा इतकं ठणकावून शंकराचार्याने सांगितलं होतं. बाळासाहेब जेव्हा म्हणतात की घंटा बडवणारा हिंदू मला नको, तो उद्धव ठाकरेंना वाटतो तसा नव्हता. धर्मावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करायला रस्त्यावर उतरेल तो हिंदू पाहिजे, हल्ला झाल्यानंतर घंटा बडवणारा हिंदू नको, हे बाळासाहेबांचं म्हणणं होतं. असो, मुद्दा असा की आज ती प्राणप्रतिष्ठा बरोबर आहे की नाही याचं राजकारण हिंदू विरोधी राजकारण करणारे राजकीय पक्ष आणि नेते करत असतील तर त्यांच्या पंक्तीत जाऊन जर कुठलेही शंकराचार्य बसत असतील तर त्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे
की बाबरी पाडायची वेळ आली आणि बाबरी पाडण्यासाठी आणि राम जन्मभूमी मंदिराचा जीर्णोद्धार किंवा पुनरुद्धार करण्यासाठी आंदोलन पेटलं, तेव्हा यापैकी किती शंकराचार्य त्या आंदोलनात सहभागी झाले होते? आणि नसतील तर का झाले नव्हते? प्राणप्रतिष्ठेच्या तांत्रिक बाजू सांगता तुम्ही, पण धर्म टिकवण्यासाठी लढावं लागतं, लढण्यासाठी आत्माहुती द्यायला लागते. हजारो कारसेवकांनी, सामान्य हिंदू, सनातनी हिंदू धर्मश्रद्धाळूंनी त्यासाठी आपली आहुती दिलेली आहे. ती अयोध्येत गोळीबारासमोर आपलं प्राणदान करून दिलेली असेल, किंवा साबरमती एक्सप्रेसचा डबा पेटवला गेला, त्यामध्ये 59 कारसेवक होरपळून मेले, त्याविषयी कधी या शंकराचार्यांनी 2 शब्द, 2 अश्रू ढाळले होते? अख्खं साबरमती एक्सप्रेस जाळली गेल्यानंतर गुजरात पेटून उठला होता, तेव्हा बदनाम कोणाला? शंकराचार्याला केलं गेलं नाही. ती सगळी बदनामी त्याच नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने, जो त्यावेळेला गुजरातचा मुख्यमंत्री होता, ती सगळी बदनामी, ते सगळे हल्ले एक हाती माणूस झेलत होता. त्याचं नाव नरेंद्र मोदी होतं. आज तो पंतप्रधान आहे, पण त्यावेळेला तो बिलकुल नवखा मुख्यमंत्री होता, पण पळाला नाही ना, सगळ्या पुरोगाम्यांना शरण गेला. धर्माच्या नावावर आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठेची आणि राजकारणाची प्रतिष्ठा पणाला लावून मोदी तो लढा लढले होते, ज्यासाठी 59 कारसेवकांचा बळी गेला होता. किती शंकराचार्यांनी त्याविषयी आवाज उठवला होता? किती शंकराचार्य उठून नरेंद्र मोदींच्या समर्थनासाठी उभे राहिले होते? आज तुम्हाला नरेंद्र मोदीचं राजकारण दिसतं. आज तुम्हाला अयोध्येतल्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा त्याच नरेंद्र मोदीच्या हातून होणार म्हणून तुम्हाला त्यात राजकारण दिसतं. मोदींना चाटुकारक करणारे लोक आवडतात असं म्हणणाऱ्यांना आज जे कोणी आरत्या ओवाळत आहेत त्या शंकराचार्यांना, ते आज शंकराचार्यांची चाटुकारिता करतात. शंकराचार्यांना सुद्धा जे सनातन धर्माला शिव्याशाप देतात, त्यांनी केलेली चाटुकारिता आवडते, म्हणून त्यांच्या भाषेत जर शंकराचार्य बोलत असतील तर अशा धर्माचार्य शंकराचार्य हे जे आपल्या व्यक्तिगत मतलबानुसार धर्माचे अर्थ आणि शास्त्र सांगतात, त्यांच्यामुळे हिंदू धर्म वर्षानुवर्ष धोक्यात आला, हे ठणकावून सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी प्रश्न विचारला की कारसेवक होरपळून मेले, किंवा मुलायम सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये कारसेवकांच्या अंगावर, छातीवर गोळ्या झाडल्या गेल्या, शरयू नदीमध्ये कारसेवकांची प्रेतं फेकून देण्यात आली, तेव्हा हे सगळे शंकराचार्य कुठे होते? धर्माचा अर्थ सांगणारे आणि आजच्या प्राणप्रतिष्ठेतल्या त्रुटी शोधणारे हे सगळे धर्माचार्य तेव्हा कुठे होते, याचंही उत्तर द्यावं लागेल. आज तुम्ही जे काय धर्माचे अर्थ आणि शास्त्रार्थ सांगायला निघालाय, तो धर्म टिकवला तुम्ही नाही, टिकवला कुठच्या शंकराचार्यांनी नाही टिकवला. त्यासाठी वर्षानुवर्ष, शतकानुशतकं ज्या सामान्य माणसाने वेदना सोसल्या, कष्ट सोसले, यातना सहन केल्या, प्राणाहुती दिली, त्यांना तुम्ही शास्त्रार्थ सांगू नका. कारण तुम्हाला शास्त्रार्थ सांगण्या इतका हिंदू धर्म आज शिल्लक आहे, त्याच्यासाठी हजारो लाखो हिंदूंनी बलिदान केलेलं आहे. किती शंकराचार्यांनी बलिदान केले? किती शंकराचार्यांनी बलिदान केले? मुद्दा असा असतो मित्रांनो, ही आज ह्या शंकराचार्यांचे गोडवे गाणारे बघा, जे उरलेल्या वेळेला फुले शाहू आंबेडकर म्हणतात. त्या फुले शाहू आंबेडकरांनी कधी शंकराचार्यांचे गोडवे गायले होते? या सगळ्या शंकराचार्यांना झुगारणारा एक वेगळा शंकराचार्य खुद्द शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कुठच्या तरी एका मठामध्ये स्थापन केला होता. जे शाहू महाराज असल्या धर्मार्थ सांगणाऱ्या, शास्त्रार्थ सांगणाऱ्या शंकराचार्यांना झुगारून एक स्वतंत्र शंकराचार्य नेमण्याची
नेमण्याचं धाडस करत होते, त्यांच्या नावाची जपमाळ ओढणारे पुरोगामी आज त्याच मठाधीश शंकराचार्यांचं कौतुक सांगतायत. गल्लत कळते मित्रांनो. मी विषय हा टाळला होता. आपणच आपसात एकमेकांची निंदा नालस्ती करू नये, निदान हिंदूने एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं, ही माझी अपेक्षा आहे. पण ही वेळ त्या शंकराचार्यांनी आणली जे प्राणप्रतिष्ठा समारंभातले आणि सोहळ्यातल्या त्रुटी सांगतायत. कोणाच्या बरोबर उभे आहात तुम्ही? कमीत कमी एवढं भान पाहिजे. तेवढं भान नसेल तर तुम्ही किती आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं आणि किती अनुष्ठानं केली आणि किती मठ चालवले याला काही किंमत नसते ना. तुम्ही एका शंकराचार्याला जयललितांनी अटक करून काही दिवस काही महिने तुरुंगात डांबलं तेव्हा रस्त्यावर आलात ना. कारसेवक मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी आणि बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी कारसेवक आत्माहुती द्यायला निघाले होते ना. तिथे यापैकी कोण शंकराचार्य पुढे आले ना. होरपळून साबरमती एक्सप्रेसमधले कारसेवक मारले गेले तेव्हा यापैकी कोणी आले नव्हते. हिंदू धर्माला चिरडून टाकण्याचं राजकारण आधीच्या 10 वर्षात 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात किंवा त्याच्या आधी हळूहळू आणि गेल्या 2004 पासून 14 पर्यंत अखंड हिंदू धर्माला दहशतवादी ठरवण्याचे डावपेच राजकीय पातळीवर आणि सत्तेच्या पातळीवर खेळले गेले. चिदंबरम यांच्याकडून खेळले गेले. तेव्हा हे शंकराचार्य कुठे होते? जेव्हा उभं राहायला लागलं तेव्हा तुम्हाला हिंदू धर्मातल्या शास्त्रार्थ आणि धर्मार्थ आठवायला लागले. कारण चाटुकारिता तुम्हाला आवडते. आपले पाय चाटणारे कोण आहेत? ते हिंदू धर्म सनातन धर्म मानतात का याची देखील फिकीर नसलेले शंकराचार्य जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातले त्रुटी सांगतात तेव्हा त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि म्हणून मला बाळासाहेब आठवले की शंकराचार्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. हा राजकीय सोहळाच आहे. कारण आज प्राणप्रतिष्ठा होते ते अयोध्येतलं मंदिर हे राजकारणातून उभं राहिलं, राजकीय चळवळीतून उभं राहिलं. कारण या देशाचा पुरुषार्थ हा रामामध्ये सामावलेला आहे. तो पुरुषार्थ ज्यांनी जागवला त्यांना तो अधिकार आहे. कारण त्यांनी हिंदू पुरुषार्थ जागवलेला आहे. शास्त्रार्थ महत्त्वाचा नसतो, पुरुषार्थ असतो. तो कुठलाही विचारधारा तत्त्वज्ञान टिकवून ठेवतो आणि तत्त्वज्ञान टिकवलं तर त्याचे धर्मार्थ आणि शास्त्रार्थ सांगता येतात. हे जर समजत नसेल तर असले शंकराचार्य हिंदू धर्माला सुद्धा नकोत इतक्या टोकाला जाऊन मी बोलू शकतो. तुमच्यामुळे हिंदू धर्म टिकला नाही आणि जेव्हा हिंदू धर्मासाठी लढायची वेळ आली तेव्हा तुम्ही पुढे आला नाही, ही तुमच्यातली त्रुटी आहे. तेव्हा आज प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने उचित काय, अनुचित काय, योग्य काय, अयोग्य काय, त्यातल्या त्रुटी काय हे सांगण्याचा अधिकार शंकराचार्यांना बिलकुल नाही आहे. कारण हा सगळा सोहळा एका ट्रस्टतर्फे होतोय. या देशातल्या पुरोगामी राज्यघटनेने ज्या सुप्रीम कोर्टाची निर्मिती केली त्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या आदेशानुसार हा ट्रस्ट बनला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहतं. इथे तुमच्या मठामध्ये कुंठित झालेल्या धर्माशी या मंदिराचा प्रश्न नाही. कारण राम हा पुरुषार्थ आहे. हे ज्या शंकराचार्यांना कळत नसेल त्यांना एक प्रश्न जाहीरपणे विचारला पाहिजे की जेव्हा तुमच्यापैकी एका शंकराचार्याला अटक केली तेव्हा तुम्ही कुठल्या बेळात लपून बसला होता? ज्या वेळेला बाबरीसाठी सामान्य भारतीय हिंदू छातीवर गोळ्या झेलत होता तेव्हा तुम्ही कुठल्या बेळात दडी मारून बसला होता? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आज इथे थांबतो. फार एक्साइटमेंट बरी नाही आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.